हॅलो गाईज, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज मी ना कॅन्सर सेंटरला आले होते. ॲक्च्युली व्हिडिओ असं काय बनवायचा मोटिव्ह नव्हता, पण एक खूप छान इन्सिडन्स दिसला मला तिथं आणि मला असं वाटलं की तुमच्यासोबत तो शेअर करावा. तर विषय असा झाला की मी असंच रस्त्यानं माझं काम करून माघारी चालले होते. एक खाली रस्त्यावरती असं एक बारदान टाकलं होतं, आपल्याकडे सातारमध्ये जे बारदान म्हणतात तसलं ते टाकलं होतं. त्याच्यावरती एक मावशी झोपले होते, त्यांच्या शेजारी काका होते आणि ते काका ना त्या मावशींच्या हातासोबत असे खेळत होते, जसं आपण ना लहान बाळासोबत खेळतो तसं. तर मला म्हणजे त्यांनी माझ्याकडे पाहिलं, मी त्यांच्याकडे पाहिलं, तर मला असं वाटलं की मी इथं जाऊन बोलू शकते. म्हणून मी जाऊन त्यांच्याशी बोलायला गेले. मी त्यांना विचारलं की काका, कुठले तुम्ही, काय? तर म्हटले नाशिकचं आहे. म्हटलं काय होतंय मावशींना? म्हटले इथं तिच्या मागं डोक्याच्या मागे एक गाठ आली, तर ते कॅन्सर डिटेक्ट झालाय थोड्या प्रमाणात, तर त्याच्यासाठी आम्हाला रिपीट ट्रीटमेंटसाठी यावं लागतं वगैरे वरचे वर. तर मी म्हटलं अच्छा, मग कसं नांदेडवरून येता का इतक्या लांबून? तर म्हटले नाही, नांदेडवरून नाही येत, पनवेलमध्ये माझा मुलगा आहे, तर मी त्याच्यासोबत म्हणजे नाही का त्याच्याकडे राहतो आणि येतो. मग म्हटलं की व्हिजिटला कसं, म्हणजे तुम्ही एकटेच येता का? तर म्हटले हा, कुणाला थोडे टाईम असतो, जे ते आपापल्या कामात बिझी. म्हणजे मला असं कुणाला बोलायचं नाहीये किंवा असं काय टार्गेट करायचं नाहीये, पण असं म्हणजे त्यांच्या बोलण्यातून असा होता मेसेज की बाबा आपला नवरा किंवा आपली बायको जे आपले हे पार्टनर आहेत ना, ते आपले असतात, आपल्या सोबत नेहमी असतात. म्हणजे त्यांच्यासोबत असं की त्यांना दर महिन्यातून एकदा यावं लागतं आणि येताना त्यांचा नवरा त्यांच्यासोबत येतो आणि सगळी त्यांची सोय, म्हणजे त्यांना व्हीलचेअरवर बसवणं, उठवणं, त्यांना म्हणजे झोपवणं, त्यांची काळजी घेणं, ब्लँकेट टाकणं त्यांच्या अंगावरती. आणि तो मला इतकं म्हणजे माझ्या हृदयाला हे झालं ना, इतकं म्हणजे मला असं वाटलं की यार काय आहे ना, म्हणजे काय आयुष्य, काय चाललंय नक्की. की बाबा असं अचानक समजा अशी काही इमर्जन्सी आली, म्हणजे कॅन्सर तर अशी गोष्ट आहे, म्हणजे मी आज 7, 8, 9, 10 कॅन्सरवाले लोक बघितले, कारण माझं वर्क त्या रिलेटेड आहे, मी मेडिकल डिव्हाइस इंडस्ट्रीमध्ये आहे त्याच्यामुळं. तर मला असं वाटलं की यार, म्हणजे नाही का, कुठं आहे लाईफ, काय चाललंय नक्की, किती आयुष्याचा काय भरवसा आहे का? झालं अचानक कुठली पण गोष्ट झाली तर तुम्हाला म्हणजे पूर्ण लाईफच हे होऊन घेतं ना. कदाचित ते काका जॉब करत असतील, त्यांना ह्या गोष्टीमुळे जॉब सोडावा लागला असेल, किंवा फायनान्शियल गोष्टी कशा मॅनेज करतं, कारण आजकाल प्रत्येक जण असं नाहीये की ते हे बॅकअप ठेवतं पैशांचं. बऱ्यापैकी लोकांचा बॅकअप नसतो. तर गोष्टी किती डिफिकल्ट आहेत ना आजकालच्या जमान्यामध्ये. पण मला तर असं खूप टेन्शन येतं की कसं आयुष्य, लोक अचानक अशा सिच्युएशन मध्ये आल्यावर ते कसे जगत असतील, कसे त्या गोष्टीला फेस करत असतील. म्हणजे फेस करण्याशिवाय दुसरा काय ऑप्शन नाही. फक्त मला असं तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगायचंय की खरंच खूप डिफिकल्ट आहे आयुष्य. कारण मी 2, 3 वेळा कॅन्सर सेंटरला जाऊन आले. इतकं वाईट वाटतं, लोक रडतात, त्यांना केस नसतात, त्यांच्या डोळ्यातून पाणी असतं, इकडं हे कट केलेलं असतं पोर्शन, किंवा तोंड बाकडं असतं कुणाचं, काय खूप गोष्टी असतात. व्हीलचेअरवर असतात, त्यांच्या पॅरेंट्सच्या चेहऱ्यावरचं दुःख, रिलेटिव्सच्या वगैरे. तर आपापल्या तब्येतीची खूप चांगली काळजी घ्या. तब्येत हीच सगळ्यात महत्वाची आहे, तब्येतीशिवाय दुसरं काय नाही. एक वेळ कमी पैसा थोडासा कमवायला लागला तरी, कमवायला भेटला तरी चालेल, पण पहिली काळजी तब्येतीची. मी म्हणजे हा मेसेज माझ्या स्वतःसाठी पण आहे. मी पण खूप तब्येतीकडे मला इग्नोर करते, पण आता मी माझ्या तब्येतीची काळजी घेणार आहे, तुम्ही पण घ्या. आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड सोबत, ज्यांची तुम्हाला असं वाटतं की त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे त्यांच्यासोबत. तर भेटूयात अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये उद्या. तोपर्यंत बाय.